सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। परवा आपण बघत होतो ओम वाचस्पतये नमः। ओम वाचस्पतये नमः। वाचेचं महत्त्व, वाचेचा पती येतो आमच्या, म्हणजे काय, जे काही बोललं गेलं पाहिजे ते इतरांच्या कल्याणासाठीच बोललं गेलं पाहिजे. जे काही बोललं गेलं पाहिजे ती प्रभूची स्तुती सांगितली गेली पाहिजे, प्रभूची प्रशंसा केली गेली पाहिजे. सगळ्यांचं स्वरूप काय आहे, भगवत स्वरूप आहे. माणसाचं मूळ स्वरूप भगवत स्वरूप आहे. त्यामुळे भगवंताची स्तुती किंवा भगवंताची आपण जर प्रशंसा केली तर प्रत्येक मानवाचीच ती प्रशंसा ठरते आणि म्हणूनच भक्तांच्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा म्हणूनच अगदी हृदयापासून बरं वाटतं लोकांना. अशा रीतीने आपली वाचा असायला हवी, नेहमी इतरांच्या कल्याणासाठी. आणि इतरांचं कल्याण हे शेवटी कशात आहे, तर केवळ भगवंताची स्तुती गात गात आजूबाजूचे सगळे वाईट विचार प्रत्येकाच्या जीवनातून निघून जावेत, अशा बाबतीत केवळ आपली वाचा उपयोगी यावी. कारण आपल्या वाचेचा पती कोण आहे, तर भगवंत आहे. वाचस्पती भगवंत आहे. म्हणून आपण बोलताना खूप विचार करून बोललं पाहिजे की शेवटी काय आहे, भगवंत ऐकतोय. शेवटी भगवंत बोलतोय, भगवंत ऐकतोय.
भगवंतासाठी बोललं जातं आहे. परवा आपलं झालं याच्यावर की काय काय 4 गोष्टी पाळायच्या आहेत आपण बोलताना. सत्यम, उगीच मनोरंजन करण्यासाठी म्हणून खोटं बोलायचं नाही आहे. मनोरंजन म्हणजे काय, ते लोकांचं कधी मनोरंजन होत नाही माहिती का खोटं बोलण्यातनं. काय होतं, लोक एकदम आपल्याला मनातनं डाऊन करून टाकतात. आपल्या बोलण्यात खूप तथ्य पाहिजे, खरेपणा पाहिजे. आणि नाही तर बोलायचं नसेल खरं तर मौन तरी पाळावं आपण. पण खोटं सहसा म्हणजे आपल्याला वाटतं की आपण चांगलं फसवलं, किंवा उगीच म्हणजे ह्याचं ते आणि त्याचं हे करून सांगायचं उगीच. तर ते आपल्या स्वतःचं मनोरंजन होतं, लोकांचं काही होत नाही त्यातनं मनोरंजन. म्हणून काय बोलायला पाहिजे, 4 गोष्टी पुन्हा एकदा आठवण करून देते. सत्यम, शक्यतोवर सत्य बोलावं, त्यात काही होत नाही फारसं. दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे हितम. कारण हित कशात आहे, काही वेळेस खरं बोलून नुकसान होतं ना, अशा ठिकाणी फक्त हिताचं बोलावं. जरी ते थोडंफार डावं असलं, थोडंफार वेगळं असलं बोलणं, तरी ते हिताचं आहे म्हणून ते बोलावं. तिसरं आहे प्रियम. म्हणजे काय, एखादी वाईट गोष्ट सांगायची असली तरीसुद्धा वेगळ्या दृष्टीनेच ती सांगावी, दुरून सांगावी. त्या गोष्टीमुळे दुसऱ्याच्या मनाला पटकन क्लेश होतील असं सांगू नये. आणि चौथी गोष्ट आहे मितम. म्हणजे मित म्हणजे काय, अत्यंत कमी मुद्द्याचं बोलावं, खूप वाचाळपणा करू नये. मितभाषी असावं, मिताहारी असावं असं म्हटलं जातं ना. मित शब्दाचा अर्थ आहे थोडं, अल्प प्रमाणात. असं थोडंसं बोललं की आपली बोलण्याची शक्ती वाया जात नाही. ज्ञानी पुरुष नेहमी थोडंच बोलतात आणि उपयोगाचं, फायद्याचं, हिताचं तेवढंच ते सांगत असतात. हे सगळं जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, वेदांचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. वेदांचं ज्ञान आपण आत्मसात करायला हवं. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व पटेल. आणि हे ज्याने केलेलं आहे अशा वाचस्पतीला म्हणजे गुरुला माझा नमस्कार. पुढे आहे ओम वरदाय नमः, वर देणारा. हेही मला वाटतं झालेलं होतं, पण एकदा आता ऐकूनच पुढे जाऊ. वरदाय नमः म्हणजे वर देतो तो कुठल्याही प्रसंगी, कोणालाही वर देतो. ब्रह्मदेवाची अनेक उदाहरणं आहेत ह्याच्यात की ब्रह्मदेवाची अनेक उदाहरणं आहेत ह्याच्यात की ब्रह्मदेवानी, खरं म्हणजे ब्रह्मदेवानी देवांनाही निर्माण केलं आहे, राक्षसांनाही निर्माण केलेलं आहे. आणि अनेक उदाहरणं आहेत ते राक्षस जरी राक्षस असले, म्हणजे वृत्ती जरी वाईट असली
तरीसुद्धा वाईट वृत्तीतूनही आता शिवांनी सुद्धा दिलेलाच आहे ना वर रावणाला. शिवजींनी सुद्धा रावणाला वर दिलेलाच आहे की तुला कोणाच्याही हातून मरण नाही येणार. अरे जरी वाईट वृत्ती असली वृत्ती जरी माणसाची थोडीशी वाईट असली आणि काही काळापुरते विचार जरी वाईट झाले असले तरीसुद्धा काय आहे तेवढ्यापुरते ते होतात. मनुष्य म्हटलं की सगळ्यांचेच होतात. अशा अर्थाने ब्रह्मदेवानी नाही शिवजींनी प्रत्यक्षात रावण हा राक्षस असून अतिशय क्रूर मनोवृत्ती सगळ्यांना त्रास देणारा असून पण चांगली वृत्ती एकच खूप मोठी की तो तपश्चर्या करू शकतो जो सामान्य माणूस सुद्धा करू शकणार नाही. राक्षसी गुण म्हणजे तपश्चर्या करण्यातही राक्षसी गुण आहेत त्याच्याकडे. ह्याचा शिवजींनी गौरव केलेला आहे आणि त्याला सुद्धा जर वर दिलेला आहे म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींना सुद्धा सदैव भगवंत वर देत असतात. आपण असं विचार केला होता की खरं म्हणजे आपल्या जीवनात छोट्या छोट्या म्हणजे काय झालं माहिती का आपल्या अहंकारामुळे आपल्या गर्विष्ठपणामुळे आपल्या जीवनात ज्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडतात त्याचा आपण विचार करत नाही. अरे किती छान झालं होतं का माझं तसं जीवन पण तरी मिळालं ना माझी पात्रता नसताना भगवंतानी मला हे दिलं आहे. हां कोणाच्याही तर्फे का असो ना भगवंतानी मला हे दिलेलं आहे. ही जी प्रवृत्ती आपली असायला पाहिजे तर आपली भगवंताच्या विषयीची भक्ती वाढत जाईल. भगवंताविषयी आपली भक्ती वाढत जाईल. त्याच्यामुळे आपण सतत असा विचार करायला पाहिजे की वरदाय नमः केवळ आणि केवळ प्रत्येक आपले जे वागणं आहे 24 तासात त्यातले बारीक सारीक चांगले गुण तो शोधतो परमेश्वर आणि त्याचं काही ना काहीतरी रिटर्न देतो. आपण एरवी म्हणतो बघा काय म्हणतो आपण जशी कर्म तशी फळ. हे फार ढोबळ झालं माहिती का. म्हणजे वाईट कर्माची फळं वाईट चांगल्या कर्माची फळं चांगली. पण इतकं बारकाईने इथे बघितलं जातं की शक्यतोवर मी असंही एकदा तुम्हाला मला वाटतं सांगितलं होतं की भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ही सृष्टी त्याने निर्माण केली म्हणजे काय त्याला त्या सृष्टीचं कौतुक आहे. त्या सृष्टीतलं प्रत्येक जीवाचं कौतुक आहे. हां आणि प्रत्येकाने कसं कॉन्फिडंटली राहावं आत्मविश्वासाने राहावं चांगलं राहावं फ्रस्ट्रेशन येऊ नये ह्याचं चांगलं पुरेपूर तो प्रयत्न करतो. आणि प्रत्येक बारीक सारीक आपल्या गुणाचे तो आपल्याला मार्क देत असतो रिटर्न्स देत असतो गिफ्ट देत असतो. पण आता छोट्या चांगुलपणाचे छोटे गिफ्ट जेवढ्याच तेवढे ना आपल्याला ते फार कमी वाटतं किंवा आपल्या खिचगणतीत नसतं. आपण ते मोजत नाही आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं हे सगळं असंच चांगलं व्हायला पाहिजे. तसं नाही आहे ते. आपली पात्रता काहीच नाही आहे कारण आपण अपूर्ण आहोत. साधं भगवंताचं स्मरणसुद्धा आपल्याला करता येत नाही रेग्युलरली करता येत नाही 24 तासात करता येत नाही आणि तरीसुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत आहेत. जाऊ दे बालक आहे अज्ञानी आहे कळेल त्याला. कोणी म्हटलं की माझा भगवंतावर विश्वास नाही मी आता असा आहे की लाथ मारीन तिथे पाणी काढीन भगवंत काय करतो मीच करतो सगळं असं जरी म्हटलं तरी त्याच्याही जीवनात वर देण्याचं काम भगवंतच करतो. त्याच्यामुळे
वरदाय नमः. सतत. आणि गुरु तर काय वर देतो गुरु? गुरु तर आपल्यासारखं स्वतःसारखंच शिष्याला बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. परंतु ती रिसेप्टिव्हिटी म्हणजे ती ग्रहण करण्याची क्षमता त्या शिष्यामध्ये असेल तर गुरु देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा त्या गुरुला सुद्धा माझा नमस्कार, जो वर देणारा आहे, वरद आहे, अशा गुरुला वरदाय नमः. ओम वरदाय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. सर्वज्ञ आहे तो, सगळं जाणतो. त्याप्रमाणे बघा, पृथ्वीवरती सूर्य उगवतो. कुठं प्रकाश नाही असं नाही, सगळीकडे प्रकाश. ज्यावेळी दिवस होतो कुठे अंधार आहे का? आमकीकडे अंधार आहे, या प्रदेशात अंधारच आहे, सूर्य उगवलाय, किरणच पोहोचत नाही, असं आहे का कुठे? नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे, त्याच्याप्रमाणे सत्य काय करतं? असा काही डाऊट आहे का? थांबा जरा. आपण म्हणतो ना, बघा मी ग्रुपमध्ये ॲड झालो आहे का, नाहीतर काय मला हे नाही येणार लिंक, किंवा माझी ॲडमिशन फिक्स आहे का, झाली आहे का ती, सांगा बरं कन्फर्म, असं आपण म्हणतो. मग तसा डाऊट आहे का की मला सत्याने प्रकाशित केलं आहे की नाही जरा बघतो, मी जर नाही झालो प्रकाशित तर आज उद्या माझा मृत्यू होईल, असं म्हणतो का आपण? नाही, डाऊटच नाही आहे काही. सगळ्यांना सत्य प्रकाशित करतं, सगळ्यांना, आणि सगळं जाणतं. प्रत्येकाच्या आतला अतिसूक्ष्म विचारसुद्धा ते सत्य जाणत असतं आणि तिथे काउंट केला जातो. अशा सत्याला माझा प्रणाम. परमेश्वर सुद्धा कसा आहे? सर्वस्व आहे, सर्वस्व. म्हणजे काय आहे माहिती का? आधी स्वतःला सत्य म्हणून जाणणारा तो कोण आहे? स्वतःला सत्य. सत्याला काही स्वतःला जाणायची गरज नाही. स्वतःला सत्य म्हणून जाणणारा गुरु आहे. आलं ना लक्षात? स्वतःला सत्य म्हणून जाणणारा गुरु आहे. आणि मग दुसऱ्यातलंही सत्य जाणणारा असा जो आहे त्याला माझा नमस्कार. सर्वज्ञ आहे तो, सर्वज्ञ. सर्वज्ञ याचे दोन अर्थ आहेत. प्रत्येकाच्या मनातले चांगले वाईट भाव सगळं प्रकाशित होतं, त्याला सगळं माहिती असतं, असा परमेश्वर. आणि दुसरं सर्वज्ञ म्हणजे हे जे काही सगळं आहे त्याच्यात सत्याशिवाय काही नाहीच आहे असं जाणणारा जो गुरु आहे. काही नाही, सगळ्याचा भास आहे, केवळ सत्य आहे अशी ज्याला प्रचिती येते, अनुभूती येते, तो गुरु आहे. त्याला सुद्धा सर्वज्ञाय नमः. सर्व काही तो ईश्वर म्हणूनच जाणतोय, त्याला दुसरं काही दिसत नाही. तिथे दिसत नाही याचा अर्थ ते नाहीच आहे हे त्याला कळतं, फक्त आम्हाला नाही कळत. आम्हाला सगळं दिसतं, पुस्तक दिसतं, वही दिसते, मोबाईल दिसतो,
माणूस चांगला आहे वाईट आहे दिसतं, हे दिसतं ते दिसतं, सगळं दिसतं. म्हणजे काय त्याला दिसत नाही आणि त्याला चष्मा लागला असं नाही, पण त्याला या सगळ्याच्या ठिकाणी सत्याची जाणीव होते. बाकी हा सत्याचाच खेळ चाललेला आहे, काही कमी काही जास्त, काही काळं काही गोरं, याची त्याला क्लिअर कट जाणीव असते. आणि म्हणून तो गुरु सर्वज्ञ आहे असं म्हटलं जातं. सर्वज्ञ याचे अनेक अर्थ सांगितले मी. ते सत्य जे आहे ते कणाकणापर्यंत पोहोचतं, कुठे नाही असं नाहीच. आणि म्हणून ते सर्वज्ञाय नमः आहे. सर्वज्ञ आहे, ते सगळं काही जाणतं. अति सूक्ष्म, अति बारीक, अति ढोबळ, अति मोठं, सगळं काही कानाकोपऱ्यातलं ते सत्य जाणतं. ओम सुहृदे नमः. ओम सुहृदे नमः. कसं आहे? सुहृद म्हणजे मित्र, सखा. सख्याला कसं आपण सगळं काही मनातलं सांगतो, म्हणजे आपण मोठ्या माणसांना सांगू शकत नाही. हां, म्हणजे आदर म्हणून त्यांचा एक आदर असतो ना आपल्या मनात, बरोबरीच्यांसारखं आपण त्यांच्याशी बोलू नाही शकत. त्याप्रमाणे सख्यांना आपण सगळं सांगतो की नाही, सगळं काही सांगतो आपलं अडीअडचणी, त्यांच्या पण आपण अडीअडचणी ऐकून घेतो. असा हा परमेश्वर म्हणजे सुहृद आहे. संस्कृत शब्द आहे सुहृद. सुहृद म्हणजे मित्र किंवा सखा, बरोबरीचं नातं असलेला. म्हणजे अगदी सगळं बोलावं त्याच्याशी. मी हे असं केलं, मला असं झालं, माझी ही चूक झाली, मी हे खोटं बोललो, पण आता मला भीती वाटते, असं असं होईल. मग तो जे काय सांगेल त्यातनं तो चांगलेच रिझल्ट आणून देईल असं नाही, पण एक प्रार्थना होऊ शकते ना आपली, अशी मी चूक केली, आता त्यातून मला जे काही वाईट रिझल्ट्स येतील ते सहन करण्याची शक्ती दे, असं आपण म्हणू शकतो. आणि खरोखरी आपल्याला म्हणजे स्वतःचं रक्षण आपण करावं ही आपली इच्छा निघून जाते. कितीतरी पुराणातल्या गोष्टींमध्ये म्हटलेलं आहे बघा, अगदी राक्षसांनी सुद्धा, की आता मला कळलं तू परमेश्वर आहेस आणि खरोखरीच मागच्या जन्मात, म्हणजे ह्या जन्मातलं तर सोडून द्या, मागच्या जन्मात माझी चूक झालेली आहे आणि म्हणून मी तयार आहे त्याचं प्रायश्चित्त घ्यायला. दक्षाला माहिती आहे ना, आपल्या सगळ्यांना ती गोष्ट शिवमहिमनाथ होतीच ती गोष्ट, की दक्षाने शिवजींचा अपमान केला, यज्ञाला बोलवलं नाही, मग त्याला सगळा त्याचा यज्ञ मोडून काढला. वीरभद्रांनी जाऊन, वीरभद्र स्वतःच्या शक्तीपासून निर्माण केला शिवजींनी, वीरभद्रांनी त्याचा दक्षाचा यज्ञ मोडून काढला, सगळा यज्ञ मोडला, सगळीकडे नुसतं नासधूस केली आणि दक्ष गेला. पण काय झालं? ऋषीमुनी म्हणाले शिवजींना की हा यज्ञ पूर्ण व्हायला पाहिजे ना, पण हे देवांचंच काम आहे, नाही तर पृथ्वीवर सगळा गोंधळ माजेल. असे यज्ञ होतात आणि ते अपुरे होतात, हा शापच आहे पृथ्वीला. मग तो यज्ञ पूर्ण करायला आता दक्षाला पुन्हा जिवंत करा. सगळ्यांना जिवंत केलेलं आहे, पण काय झालं आहे, कोणी लंगडे कोणी लुळे असे झालेत ना, ते सगळे जे तिथे दक्षाचे लोक होते ते असे झालेत. सगळ्या स्त्रिया रडायला लागल्या होत्या पती गेले म्हणून. आणि मग शिवजींनी काय केलं, पुन्हा सगळ्यांना उभं केलं, पण विचित्र स्वरूप, विचित्र रूपात त्यांना पुन्हा जिवंत केलं.
दक्षाचं तोंड हे ह्याचं होतं, प्राण्याचं तोंड होतं, हां, बकऱ्याचं तोंड होतं. आणि त्या अवस्थेत पण शिवाजींनी माझ्यावर उपकार केलेत असं दक्ष म्हणाला. त्यांची कितीतरी स्तुती केली दक्षाने की शिवाजी हे खूप करुणामय आहेत, त्यांनी माझ्यावर दया केली आणि हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला जिवंत केलं, म्हणून त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, हां, असं म्हणून तो पाया पडलाय. पण आहे ती चूक त्यांनी मान्य केली आणि तो यज्ञ त्यांनी पूर्ण केलेला आहे, कृतकृत्य वाटलंय त्याला. म्हणजे काय हे सांगण्याचा उद्देश की शेवटी आपली जरी चूक झाली तरी परमेश्वर आपला इतका सखा बनतो, इतका जवळचा मित्र बनतो की आपण माझी चूक झाली आहे आणि हे परमेश्वरा तुझ्या या संपूर्ण जी सृष्टी चालते त्या नियमांमध्ये एवढंच बसतं की जे केलं आहे त्याची चूक भोगायलाच पाहिजे आपल्याला, म्हणून मी माझी चूक भोगायला तयार आहे, तू मला शिक्षा कर, ही आपली तयारी होते. म्हणजे रिझल्ट्स काही होऊ दे पण परमेश्वराजवळ आपण आपली चूक कबूल करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात येतं. नाहीतर आपण सगळं करतो आणि चुकांपासून लांब पळतो, नुसतेच घाबरतो. खरा खुरा मित्र आहे. चुका जर नाही केल्या तर जीवनात परमेश्वराला सुहृद मानून, आपला सखा मानून, खूप काही छोटे छोटे प्रश्न विचारून त्याच्या जवळचं होऊन, अतिशय त्याच्या जवळ जाऊन अनेक गोष्टी आपण बारीक सारीक शिकू शकतो, आपल्या जीवनात उतरवू शकतो. पण तितकं त्याच्याशी जवळीक होऊन आपण करायला पाहिजे. परवा आळंदीला गेले होते मी, तर गुरुजी काय म्हणाले, मी असंच म्हटलं की काय अगदी माऊलींचं असं क्लिअर, म्हणजे असं वाटतं की इथे त्यांचं अस्तित्व आहे, माऊली शेजारी बसलेत असं वाटतं. तो इतकं अगदी डोळ्यात पाणी आणून ते गुरुजी म्हणाले, मुलगाच आहे तो, तर नाही म्हणे माऊली सगळं सांगतात आपल्याला, आता काय कर मग काय कर, असं झालं तसं झालं, सारखे सांगत असतात. म्हणजे बघा तुम्ही, जर आपण त्या ईश्वराच्या विचारांच्या जवळ गेलं तर आपण त्या ईश्वरापासून गाईड होतो प्रत्येक पावली जीवनाच्या. आणि म्हणून ओम सुहृदाय नमः. पुढे ओम ज्ञानगम्याय नमः. ओम ज्ञानगम्याय नमः. ज्ञानगम्य ज्ञानगम्य म्हणजे काय, तर आपण स्वतःला विसरून जातो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्ञानगम्य होणं म्हणजे मी तत्व आहे, मीच ते तत्व आहे, तत्वम असी, अशी पूर्ण वृत्ती आपल्यामध्ये तयार होते.
त्याला म्हणतात ज्ञानगम्य. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत ही अखंड वृत्ती राहणं, याला म्हणतात ज्ञानगम्य. जोपर्यंत एक वैयक्तिक विचार तो करतो व्यक्तिगत, तोपर्यंत तो ज्ञानगम्य नाही. मीच ते तत्व आहे हे आपल्यामध्ये ठामपणाने निर्णय होणं. निर्णय म्हणजे काय? बुद्धीचं नाही, अनुभवाला येणं की मी देह होऊच शकत नाही, मीच ते तत्व आहे हे आपल्यामध्ये अनुभवाला येणं म्हणजे ज्ञानगम्य होऊन जाणं. ओम सत्कीर्तये नमः. ओम सत्कीर्तये नमः. सत्कीर्ती म्हणजे ज्याची चांगली कीर्ती पसरली आहे. केवळ आणि केवळ कितीही काहीही झालं तरी त्याचे दुर्गुण एक सुद्धा दिसू शकत नाही. मनुष्य म्हटलं की दुर्गुण असतात, पण असा गुरु सत्कीर्ती मिळवली आहे त्यांनी. आणि ही कीर्ती कशामुळे येते? सत्याचं दर्शन झालं की जास्तीत जास्त माणूस ओरिजिनली वागायला लागतो. ओरिजिनली, त्याच्यामुळे ती सत्कीर्ती. एक उदाहरण देते. रंगमंचावर जेव्हा पात्र नाटक करतात, नाटक करतात पात्र. आता याच्यात पुन्हा रावण सांगावं असं वाटतं मला, की रावणाचं ज्याच्याकडे पात्र आहे, रावणाची भूमिका आहे. रावणाची भूमिका करून तो सत्कीर्ती मिळवतो. का बरं? कारण आम्हाला रावण खरा वाटला आणि खरं खरं तुला मारावं असं वाटलं, इतकी तू भूमिका छान केली आहेस, असं लोक म्हणतात. याला म्हणतात सत्कीर्ती. आता सत्कीर्ती याचा खरा अर्थ, सत्य म्हणजे सत्य. सत्य काय आहे? मी चैतन्य आहे. मी चैतन्य आहे हे जाणता 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 काय होतं माहिती आहे का? आपल्या मूळ स्वरूपात येतो. मी का ती उदाहरण दिलं रावणाचं. स्टेजवर भूमिका करत असताना मूळ रावणच आपल्याला कळलं पाहिजे कसं आहे, इतकी ती भूमिका छान झाली पाहिजे. सत्य काय आहे? सत्य रावण ही भूमिका कशी आहे? त्याप्रमाणे ज्यावेळी मनुष्य सद्गुरू मूळ रूपात स्थापित होतो त्यावेळी सामान्य मनुष्याचे सगळे गुण त्यातले निघून जातात आणि केवळ सत्याचे गुण राहतात. सत्याचे गुण म्हणजे गुणरहित. त्यामुळे त्याचं एकही पाऊल, आता बघा ना, हा असा आहे तो तसा आहे, मला हे सगळं आवडलं पण ते तसं होतं. म्हणजे मनुष्यांमध्ये आम्हाला काय होतं? दोष दिसतात. गुरुमध्ये कधी दोष दिसतील का? ईश्वरामध्ये दोष दिसतील का? नाही, कारण ते मूळ स्वरूपात आहेत. मूळ भूमिका आहे ती त्यांची. ते कुणाशी घेऊन भूमिका करत नाही आहेत, ओरिजिनल भूमिकेत आहेत. तिथे दोष असणंच शक्य नाही. दोष हे सत्य जे आहे ना, ते सत्य जेव्हा मनुष्याची भूमिका करतं, बघा तुम्ही, सत्य ज्या वेळेस
मनुष्याची भूमिका करतं या देहामध्ये घुसून, त्यावेळी त्याच्यात दोष असतात. पण देहाला विसरून सत्य स्वतःची भूमिका करतं, तेव्हा सत्कीर्ती, सत्याची तर कीर्ती पसरतेच, परंतु ज्या देहाने सत्य प्राप्त केलंय त्याची पण कीर्ती पसरते. बोट ठेवायला जीवनात जागाच नाहीये की हे वाकडं आहे, हे वाईट आहे, हे चूक आहे या माणसाचं. असं सद्गुरूच्या बाबतीत कधी होतच नाही. ओम अमानिने नमः. ओम अमानिने नमः. अमान, अमान म्हणजे मानबिन काही नाही आहे इथे, म्हणजे माप, आमचा मापदंड असतो. हा मनुष्य आम्हाला असाच पाहिजे, पण तो वेगळं वागतो मग तो वाईट. तो मनुष्य तसा हवा आहे मग तो वेगळा वाटतो म्हणून तो वाईट. आमका मनुष्य मनाप्रमाणे वागतो म्हणून तो चांगला. मापदंड आहेत आमचे सगळ्या बाबतीत. आणि हा गुरु कसा आहे, सत्य जाणणारा कसा आहे, सत्य कसं आहे. अमानिने नमः. कुणाकडून मला कसली अपेक्षाच नाही. प्रत्येकाला आपापल्या स्वतःप्रमाणे त्यांच्या विचार वासना जे काय आहेत त्याच्याप्रमाणे त्रुटी बिटी ज्याने त्याने आपापलं बघून घ्यावं. मला काय करायच्यात लोकांच्या मधल्या त्रुटी, मला काय माहिती त्यांच्यात त्या त्रुटी आहेत. स्वतःमधल्या त्रुटीसुद्धा मी फाइंड आउट करू शकत नाही, लोकांच्या त्रुटी कशा मी समजून घेईन. आम्हाला त्यांच्या ठिकाणी ईश्वर दिसत नाही म्हणून हा सगळा घोळ आहे. अमानिने नमः. गुरु कोणाचीही विशिष्ट पद्धतीने मापदंड करत नाही, मोजमाप करत नाही. हा असा आहे तो तसा आहे, याच्याकडनं ही अपेक्षा आहे त्याच्याकडनं ती अपेक्षा आहे, असं करतच नाही आहे गुरु. पूर्ण शक्य आहे. त्याला परमेश्वर दिसतोय, तिथे माणूस दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे परमेश्वराकडनं काय अपेक्षा. मी स्वतः परमेश्वर आहे आणि दुसराही परमेश्वर आहे. स्वतःकडनं काय अपेक्षा करतो का आपण. मी स्वतः फार वाईट वागतोय, हां हे बरोबर नाही असं मी म्हणणार आहे का. नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे कुणाच्याही बद्दल यांनी असंच का केलं नाही, त्यांनी तसंच का केलं नाही. पुन्हा इथे काय आहे, समशत्रौच मित्रैच तथा मानापमान योहो. म्हणजे मान आणि अपमान या सगळ्या गोष्टी वेड्यासारख्या आहेत. जे ज्यावेळी जरूर आहे ते झालं असं तो म्हणतो. काही नाही, प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे आणि प्रत्येक काहीतरी आहे बघा. ती हे असतात ना, तुम्हाला माहिती आहे छोटी मुलं एक लावतो वाघाचं तोंड, ते असतात ना चित्र, अशी ती रबर बँड लावून बांधायची असतात स्वतःला. एक लावतो सिंहाचं तोंड आणि ते एकमेकांना घाबरवतात आणि ते घाबरतात छोटी मुलं ते पाहून, मजाही येते. तसं आहे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना एक एक तोंड घेऊन समोर येते. कधी ते गोड असतं गोजीरवाणं, तर कधी वाघोवाचं तोंड असतं. काय मजा आहे, कधी घाबरायचं आणि कधी मजा करायची.
सगळं क्षणिक आहे हे ज्याला कळतं त्याला काय आहे? अमानीने, अमानी आहे तो. मान म्हणजे मोजमाप, मान म्हणजे माप, विज्ञानाचा शब्द आहे हा. मान म्हणजे परिमाण, मोजमाप करण्याचं साधन, हे त्याच्याकडे नाहीच आहे. मान अपमान, कीर्ती अपकीर्ती, अरे लोकांनी मला नावं ठेवली, असं झालं तसं झालं, असं नाही आहे त्याच्याकडे. आणि म्हणून तो काय वेड्यासारखा वागतो, लोकांना किती नावं ठेवू द्या असं नाही. त्याला भान असतं, मनुष्याचं आहे ना शेवटी तो, त्याला ते भान असतं, वेड्यासारखा वागत नाही काही तो. म्हणजे सगळीकडे त्याचा बॅलन्स असतो, पण तरीसुद्धा तो मोजमाप करत नाही. अमक्या ठिकाणी गेलो, हे असं व्हायला हवं होतं, असा मानसन्मान मिळायला हवा होता, कोणी माझा मानसन्मानच नाही ठेवला. या बाबतीत देवसुद्धा मागेत. इतका सद्गुरू पुढे आहे या बाबतीत, इतका सद्गुरू पुढे आहे. देवसुद्धा काय आहेत माहिती आहे? परावलंबी आहेत. कसे, कशा अर्थाने? तर परमेश्वराच्या हातात नेहमी तराजू असतो. तो या विश्वाचं संतुलन करण्यासाठी असतो. अमक्याने असं केलं ना, तराजू आहे हातात, त्याच्या जोडीचं फळ त्याला द्यायचं. चांगलं गेलं का, मग चांगलं फळ, तेवढ्याच मापाचं दुसऱ्या तराजूत फळ टाकायचं आणि ते त्या व्यक्तीला द्यायचं. वाईट केलं का, किती वाईट केलं, किती ग्रॅम वाईट केलं, चला तेवढेच मापाचं वाईट फळ, तितकेच ग्रॅम वाईट फळ त्याला द्यायचं. तसा सद्गुरू अजिबात नसतो. तो कधीही माणसाच्या रूपाकडे बघत नाही. सद्गुरू स्वतःकडून शिष्याला जास्तीत जास्त जेवढं देता येईल तेवढं देतो. शिष्याची कपॅसिटी असेल तर तो घेतो, नसेल तर तो नाही घेत. पण शिष्याची कपॅसिटीसुद्धा दिवसेंदिवस हळूहळू कशी वाढेल हे गुरु पाहतच असतो, हे गुरु बघत असतो, शिष्याची कपॅसिटी कशी वाढेल. आणि कसलीही अपेक्षा नसताना त्याला शिष्यामध्ये गुणदोष दिसतच नाहीत मुळी. परमेश्वराचं रूप आहे ते, बस. जो शिष्य जवळ येतो, हेच माझं कार्य, याला ईश्वरापर्यंत पोचवणं हेच माझं कार्य, असं तो म्हणतो. बाकी तिथे मोजमाप नसतं. आणि म्हणून म्हटलंय, ओम अमानिने नमः. काहीही मोजमाप नाही, मेजरमेंट नाही, कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही. आपलं मागेही झालंय, अपेक्षा जर ठेवायची असेल तर केवळ भगवंताकडून. भगवंताला सखा बनवा, हे भगवंता माझ्या म्हणजे माझ्या नशिबात असेल तर ते तू मला दे लवकरात लवकर. तिथे सुद्धा जबरदस्ती नाही आहे, काही मोजमाप नाही, जे मिळालं ते खाल्लं. ओम मानदाय नमः. ओम मानदाय नमः. म्हणजे मान देतो. वरदाय नमः सारखं आहे ते, मानदाय नमः. ईश्वर अवतार घेतो आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार सगळ्यांना मान देतो, सगळ्यांना मान देतो तो. मी आत्ता मगाशीच सांगितलं, काही ना काहीतरी देऊन तो आपल्याला मान देतो. बरं, इथे नाही बसलास का तू, मग तुला हा दुसरा गुण दिलेला आहे, त्याचा उपयोग कर. फक्त काय आहे माहिती का, आमची बुद्धी या मायेमध्ये फसलेली आहे. नाहीतर म्हटलं ना, जर 24 तास जर भगवंताकडे बारीक लक्ष दिलं तर तो इतकं काहीतरी देत असतो, ते आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हटल्याप्रमाणे कधीही
तो डिस्करेज करत नाही, आपल्याला कमी लेखत नाही. त्याचं कारण आहे, आमची कृत्य आम्हाला कमी करतात, ते जाऊ दे, पण तो कधीही कमी लेखत नाही. म्हणजे काय, एखाद बाबतीत कमी आहे तर दुसरं काहीतरी आमच्या समोर आणून टाकतो, बरं बाबा तू हे प्रयत्न कर, हे ट्राय कर. मग आम्हाला आनंद होतो त्याच्यात पुढे गेलं की हे सगळं भगवंतच घडवून आणत असतो. आणि म्हणून तो जास्तीत जास्त मान देण्याचाच प्रयत्न करतो. आम्हाला असं वाटतं की हे काय कित्येक वर्ष हेच चालू आहे आणि आम्हाला किती आयुष्यात झगडावं लागतं, पण त्याच्यामध्ये प्लस असलेले पॉईंट्स आम्ही कधीच विचार केलेला नाही आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं. बाकीचं जे काय आहे ना कमतरता, त्या आम्ही घेऊनच आलेलो आहेत ना गतजन्माच्या वासना. त्याला तो काय करेल, तो बिचारा ईश्वर तरी काही नाही करू शकत ना. त्याच्याकडून तो पुष्कळ देण्याचा प्रयत्न करतो. मानदाय नमः. रावणाला सुद्धा ब्रह्मदेवाने मान दिला आहे. एवढंच नव्हे तर कितीतरी राक्षसांना कितीतरी वर दिलेत. कधी ब्रह्मदेवानी दिलेत, कधी शिवजींनी दिलेले आहेत, विष्णूंनी जरा विचार करून दिलेत, कारण पुढे त्याचा मग त्रास होतो. आणि प्रत्येक वेळी ब्रह्मदेवानी वर द्यावं का विष्णूंनी शिवजींनी वर द्यावं, पण त्याचं सांत्वन करायला, तो प्रश्न सोडवायला विष्णूच अवतार घेऊन पुढे झालेले आहेत. प्रत्येक वेळी विष्णूंनी म्हटलेलं आहे, सगळेजण श्रीहरी श्रीहरी असं झालं. देवांनी असं म्हटलं की विष्णू म्हणाले, हां मी संरक्षण करण्यासाठीच आहे या विश्वाचं, तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हटल्यावर समाधानाने देव आपापल्या स्थानी गेले. आपण कितीतरी वेळा हे वाचलेले, कितीतरी वेळा हे ऐकलंय शिवपुराणात. त्याच्यामुळे काय असतं, कोण कसा आहे याच्यावर भाळून राम रावणाचं युद्ध झालं होतं. तर नुसताच राम नाही तर रावण सुद्धा किती शिताफीने लढतो आहे हे कौतुक पाहायला सगळे देव आकाशात जमले होते. त्यांच्या सुद्धा मनात रावण आणि राम समान होते. पण तरीही काय आहे, शेवटी हा देह जो आहे ना, तो देह वाईट नाही आहे, देहात असलेले गुण वाईट आहेत. देहाला जर तो चिकटलेलाच असेल एखादी व्यक्ती, आता बघा शेक्सपियरने म्हटलेलं आहे, ऑलवेज हेट द सिन अँड नॉट द सिनर. जो पाप करतो त्याचा तिरस्कार नका करू, त्या पापाचा तिरस्कार करा, म्हणजे त्याच्या हातून ते पाप कसं नष्ट होईल. खूप श्रीरामांनी प्रयत्न केला, पण तरीसुद्धा काय झालं, शेवटी हा देह जर ते सोडायलाच तयार नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, इतकं जर असेल तर मग त्याचा अंत करावाच लागतो ना. तोपर्यंत त्याला सुद्धा श्रीरामांनी सुद्धा रावणाला मान दिलेला आहे. नाहीतर मान नसता दिला तर तिथे जाऊन अरे तुरे करून सीतेला उचलून खांद्यावर टाकून ते घेऊन आले असते. ही पद्धत नाहीच आहे सर्वसामान्य माणसासारखी. ईश्वर आहेत ते किती पद्धतशीरपणे सीतेला सोडवलेलं आहे त्यांनी. पद्धतशीरपणे लंकेत जाऊन मारामारी करून त्याच्या डोक्यावर बसून असं तर सीतेला आणलेलं नाही. म्हणजे प्रत्यक्षात सगळ्यांना मान देण्याचं, कारण मीच जर ही सृष्टी निर्माण केली आहे तर कुणाचा इन्सल्ट होता का म्हणे, हे ईश्वराचं तत्व आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही सृष्टी निर्माण केली नाहीये तरीसुद्धा आमचा काय अधिकार आहे दुसऱ्याचा इन्सल्ट करण्याचा. पण आमच्या ते इतकं रोमात भरलेलं आहे. आम्हाला काहीतरी कुणाचं आवडलं आणि काहीतरी आम्हाला कुणाचं नाही आवडलं, हे काहीही व्यक्त करायची गरज नाही, कारण खेळ आमचा नाहीच मुळी. ईश्वराचा खेळ असून सुद्धा ईश्वर असं करत नाही. तो कसा आहे, ओम मानदाय नमः. मान देणार आहे तो सगळ्यांना. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.